नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन आणि छानशा असं रेसिपीमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ, तीही कुरकुरीत. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर काय साहित्य लागते ते आपण पाहणार आहोत. तर मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान निवडून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ, 2-3 चमचे तांदळाचे पीठ, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि जिरा पावडर घ्यायचे आहे. ते सगळं मिश्रण एका भांड्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ, डाळीचं पीठही म्हणू शकता आपण. तांदळाचं पीठ अगदी 2-3 चमचे घालायचं आहे. लाल तिखट मुलांच्या आवडीप्रमाणे, जास्त मुलांना तिखट आवडत नाही त्यामुळे आपण जास्त तिखट घालायचं नाही. हळद घालायची आहे 1 चमचा आणि मी मीठ थोडं कमी घेतलेलं त्यामुळं आणखी थोडं मीठ मला कमी वाटलं त्यामुळं मी आणखी थोडं मीठ घातलेलं आहे, म्हणजे 1 चमचा मीठ घातलेलं आहे. तर हे मिश्रण आपण मीठ घालून असं छान मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर पाणी हळूहळू आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत. आधी असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. असं छान मिक्स केलं ना तर आणखी कुरकुरीतपणा येतो. त्यामुळं आपण असं थोडं थोडं पाणी करून छान असं मिक्स करून घेणार आहोत. आपण पाहू शकता असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले सगळे शेंगदाणे चांगले मिक्स झाले पाहिजेत. त्यासाठी आपण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळं आपण जे साहित्य घातलं होतं ना ते सगळं एकजीव झालं पाहिजे किंवा छान मिश्रण तयार झालं पाहिजे. त्यासाठी आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी गरम करण्यासाठी कढई ठेवलीच होती. तर आपण हे छान असं सोडूया तेलात. तेल गरम झालेलं आहे, आपण पाहू शकता. बघा, आणि आपण हे तळून घेताना गॅस असा मोठा करून लगेच तळून घ्यायचं नाही. गॅस कमीच ठेवायचा आणि छान तळून घ्यायचं. नाही तर गॅस आपण मोठा ठेवला आणि तळून घेत असाल तर ते आतून कच्चं राहतं आणि बाहेरून असं करपतं. त्यामुळं आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे आणि छान असं तळून घ्यायचं आहे. असे सगळे शेंगदाणे असे तेलात सोडायचे आहेत. बघा, असे आपण मी ह्याचं नाव तुम्हाला सांगितलं नव्हतं. तर आपण ह्याला शेंगदाणा फ्राय किंवा मसाला शेंगदाणे असंही म्हणू शकतो. आणि मुलांना तर हा पदार्थ खूपच आवडतो. सध्या मुलांच्या शाळेला सुट्टी आहे तर ते खूप आवडीने खात असतात. तर आपण बाहेरून आणतो, पण घरच्या घरी जर आपण आपल्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आपण असं बनवलं तरी छान आणि मुलांना ते खूप आवडतं. त्यामुळं आपण बाहेर आणण्याची गरजच नाही. घरच्या घरी आपल्या जास्त कमी साहित्यात अगदी आणि वेळ जास्त नाही लागत असं बनवू शकतो आपण. बघा, असं छान आपल्याला तळून घ्यायचं आहे. असं हलवत राहायचं आहे म्हणजे ती करपणार नाही. त्यामुळं आपल्याला सारखं असं हलवत राहायचं आहे. पाहू शकताय आपण. असं चांगला अगदी सोनेरी कलर येऊपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. लहान मुलं तर खूप आवडीने खातात. बघा, आपण पाहू शकता. असं छान हलवत राहायचं आहे. आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळं ना आपल्या मसाले शेंगदाण्याला अगदी कुरकुरीतपणा येतो. त्यासाठी आपल्याला 2-3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. बघा, पाहू शकता आपण. असे कुरकुरीत होतात. लहान मुलं तर खूप आवडीने खातात. आपली मुलं शेंगदाणा खात नसतील तर आपण असं त्यांना मसाला शेंगदाणे करून दिलं तर ते खूप आवडीने खातात. त्यामुळं आपण ही रेसिपी नक्कीच करून बघा. तुमचीही मुलं खूप आवडीने खातील. तर
छान असं हलवत राहायचं आहे आपल्याला. छान असं हलवत राहे, अगदी असं पाहू शकताय आपण. तर छान असा सोनेरी कलर आलेला आहे. आपण आता एका भांड्यात काढून घेऊया. बघा असा आवाज पण येतोय कसा. तर हे छान तळलं गेलेलं आहे, आतून पण असं कुरकुरीत झालेलं आहे. बघा असं काढून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी तेलकट पण नाही होत आणि कुरकुरीत होतंय आणि मुलंही खूप आवडीने खातात. तर असं सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा असं छान कुरकुरीत झालेला आहे आपल्या मसाले शेंगदाणे, पाहू शकताय आपण. तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. अगदी कमी साहित्यात आणि वेळही जास्त लागत नाही. तर पाहू शकताय आपण. मी बाकीचे पण मसाले शेंगदाणे असेच तळून घेणार आहोत. असे छान असे तळून घ्यायचे आहेत. छान झालेले आहेत. लहान मुलंसुद्धा 1-2 वर्षाची मुलंसुद्धा खूप आवडीने खातात हे. मोठी तर खूप आवडीने खातच असतात, पण लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. फक्त तिखट घालताना आपण जास्त तिखट घालायचं नाही. तर पाहू शकता अगदी कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया आणखी अशा नवीन छानशा रेसिपीमध्ये.